नमस्कार मित्रांनो, आपल्या या चॅनल राशीफल तन्मयता मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. प्रिय मित्रांनो, दररोजच्या सकाळी नवीन उमेद आणि आशेचा किरण आपल्या जीवनात येणारच आहे. तसंच या चॅनलवर आम्ही आपल्या 12 राशी दिलेल्या दैनंदिन राशी भविष्यासोबत आपल्या आरोग्याची काळजी, संपत्तीची वाढ, करिअरमधील यश आणि प्रेमाच्या जीवनातील माधुर्य याविषयी सखोल मार्गदर्शन देणार आहोत. चला मित्रांनो, तर सुरुवात करूया आजचं दैनिक राशी भविष्य. मित्रांनो, तर आपण सर्वात पहिले सुरुवात करणार आहोत आजच्या पंचांगाने. आज 5 जुलै 2024 शुक्रवारचा दिवस आहे. हिंदू पंचांगानुसार शुक्रवार 5 जुलै 2024 आषाढ माहातील कृष्ण पक्षाची अमावास्या तिथी आहे. ही अमावास्या तिथी सकाळी 4:27 असणार आहे आणि त्यानंतर प्रतिपदा तिथी सुरू होणार आहे. आता आपण वळूया आजच्या नक्षत्राकडे. आज आद्रा नामक नक्षत्र प्रारंभीकडे सकाळी 4:06 असणार आहे आणि त्यानंतर पुनर्वसू नक्षत्र सुरू होणार आहे. आता आपण वळूया आजच्या शुभ आणि अशुभ काळाकडे. सुरुवात करूया आजच्या राहू काळाने. आज राहू काळ सकाळी 10:50 पासून सुरू होणार आहे, जे दुपारी 12:31 राहणार आहेत. या काळात जर का तुम्ही काही शुभ कार्य करणार असाल तर ते तुम्ही टाळू शकता. त्यात तुम्हाला विघ्न येऊ शकतात. आणि जर का आज आपण अभिजित मुहूर्ताकडे वळलो तर आजचा अभिजित मुहूर्त सुरू होणार आहे सकाळी 12:04 जो की संपणार आहे दुपारी 12:50. या काळात तुम्ही काही शुभ कार्य करू शकता. आज सूर्य मिथुन राशीत असणार आहेत आणि आजच्या दिवशी चंद्रदेव त्याला साथ देऊन मिथुन राशीत चंद्रमा संचारही करणार आहेत, ज्याचा अर्थ आहे की आजच्या दिवशी विचारशीलता आणि बौद्ध शक्ती पर्यायाचं आकर्षण अधिक राहणार आहे. यासाठी आजचा दिवस सर्वांना शुभ आणि मंगलमय असो हीच आमची प्रार्थना आहे. चला तर मित्रांनो, आता आपण बघूया मिथुन राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस कसा असणार आहे. आज तुम्ही सहजपणे सर्व कामं करून जीवनाच्या दृष्टिकोनाचा विस्तार करू शकता. तुमची एकाग्रता टिकवा आणि तुमची सगळी ऊर्जा त्यात लावू शकता. काही असं बोलू नका ज्यामुळे तुम्हाला भावनात्मक उलझनीत अडकावं लागेल. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो किंवा आधीच सुरू असलेल्या आउटलेट्ससाठी तुम्ही नवीन रूपही देऊ शकता. याचबरोबर आपण वळूया मिथुन राशीच्या स्वास्थ्य आणि कल्याण राशीफळाकडे. तुम्हाला संक्रमणाची खूप शक्यता आहे, म्हणूनच आता हे खूप आवश्यक आहे की तुम्ही तुमच्या छोट्या मोठ्या दैनंदिन वापराच्या वस्तू जसे साबण, टॉवेल वेगळे ठेवा. इथपर्यंत की एकाच कंगव्याचा वापर करूनही संक्रमण आज होऊ शकतं. तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिरोधक क्षमतेत सुधार करण्यासाठी विटॅमिन सप्लिमेंट्स घ्यायला हवे आहेत. संक्रमणाच्या शक्यतेपासून वाचण्यासाठी तुमच्या घरात चांगली स्वच्छता आज तुम्हाला ठेवणे गरजेचे झालेले आहे. याचबरोबर आपण वळूया मिथुन राशीच्या प्रेम आणि नातेसंबंधांकडे. तुम्हाला हे समजून घ्यायला हवं आहे की मर्यादा हे एक मर्यादित आणि स्वस्थ नात्याचे चिन्ह आहे. तुमच्या जोडीदाराच्या खाजगी क्षेत्रात कोणतीही हस्तक्षेप करून त्याला प्रेम आणि काळजीचं नाव देऊ नका. हेही महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमच्या जोडीदाराला स्वतःवर नियंत्रण करण्याची मुभा देऊ नका, कारण यामुळे भविष्यात तुमच्यात गंभीर समस्या उद्भवू शकतात. याचबरोबर आपण वळूया मिथुन राशीच्या करिअर आणि धनराशीफळाकडे. आज तुम्हाला एक सुपर हिरो सारख्या शक्ती मिळू शकतात. तुमची प्रलंबित कामं आणि प्रकल्प पूर्ण होण्याची चिन्ह दिसू शकतात. तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांसोबत आज भेटू शकता. तुमच्या टीमला प्रेरित आणि प्रोत्साहित नक्कीच करा. तुमचा सहकारी त्याच्या जबाबदाऱ्या टाळू शकतो, त्यामुळे सावधगिरीने वागा. तुम्हाला तुमच्या जुन्या गुंतवणुकीवर व्याज मिळण्याचेही आश्चर्यचकित तुम्ही आज होऊ शकता, ज्याला तुम्ही जवळपास विसरलाच होतात. प्रिय मित्रांनो, आजच्या राशी भविष्यासाठी आमच्यासोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला आमचे मार्गदर्शन आवडले असेल
तर कृपया आमच्या या चॅनलला लाईक जरूर करा आणि तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि आमच्या या चॅनल राशीफल तन्मयता मराठीला सबस्क्राईब नक्की करा.